विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्री म्हणजेच मॅथ 2 चे सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम या थेरमचा प्रॉब्लेम सेट सोडविण्यासाठी या चॅप्टरमध्ये जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनवर एक नजर टाकूया. कारण कुठलाही प्रॉब्लेम सेट सोडवत असताना त्या प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेले प्रश्न हे त्या चॅप्टरमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रमुख मुद्द्यांवर अवलंबून असतात. जसे या चॅप्टरमध्ये दिलेले मुद्दे तुम्ही बघू शकता. पायथागोरियन ट्रिपलेट, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, application of Pythagoras theorem, similarity of right angle triangles, पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम हे 6 प्रमुख मुद्दे या चॅप्टरमध्ये समाविष्ट आहे. तर चला बघूया या 6ही मुद्द्यांवर कोणती माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर सर्वात आधी बघूया आपण पायथागोरस थेरम. या पायथागोरस थेरम मध्ये काय दिलेलं आहे, काय स्टेटमेंट आहे पायथागोरस थेरमचं. इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. याच थेरमला आपण 8व्या वर्गापर्यंत कोण्या पद्धतीने बघत होतो. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर या पद्धतीने आपण त्याला पाहत होतो. तर या ठिकाणी आपल्याला बेस आणि हाईट या दोन साइडला आपण रिमेनिंग साइड मध्ये समाविष्ट करून ही त्याची हायपोटेनस आहे. या ट्रायंगल मध्ये PR ही हायपोटेनस आहे. PR ही हायपोटेनस काय आहे. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ हायपोटेनस in right angle triangle, side opposite to right angle is called the hypotenuse, and hence side PR is the hypotenuse of triangle PQR. आता एखादा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला जर शो करायचं आहे तर कसं शो करायचं रायटिंग स्किल मध्ये. तर जॉमेट्री मध्ये एखादा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे शो करण्यासाठी आपल्याला त्या ट्रायंगलचा उल्लेख करून त्या ट्रायंगलच्या एका अँगलचं मेजर 90 डिग्री दाखवावं लागतं. याच्यावरून आपण डिसाइड करतो आहे की ट्रायंगल PQR इज ए राईट अँगल ट्रायंगल. तर हे पायथागोरस थेरम मध्ये दिलेलं आहे. हायपोटेनस स्क्वेअर दॅट इज PR स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. काय म्हटलंय त्यांनी, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड. बघा सम ऑफ द बघा स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू, हायपोटेनस सोडून उर्वरित दोन साइड म्हणजे PQ आणि QR. तर इथे पायथागोरस थेरम या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला आहे. पुढे जाऊया आपण पायथागोरियन ट्रिपलेट. काय आहे हे पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजेच एखादा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर त्या ट्रायंगलच्या 3 साइड ह्या विशिष्ट एका संबंधामध्ये असतात, एका रिलेशन मध्ये असतात. कोणतं रिलेशन असते तर ते रिलेशन असते हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड म्हणजे पायथागोरस थेरम नुसार. ठीक आहे. इथं बघा पायथागोरियन ट्रिपलेटचं मिनिंग दिलेलं आहे. इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, 3 नंबर तुम्हाला दिलेले आहे. या 3 नंबर मध्ये जो लार्जेस्ट नंबर असेल त्या लार्जेस्ट नंबर चा स्क्वेअर, म्हणजे इथे 3 नंबर मध्ये लार्जेस्ट नंबर आहे 61 याचा स्क्वेअर
हा स्क्वेअर, मग उरलेले दोन नंबर कोणते आहे, 11 आणि 60. या दोन नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढे असेल. आता 11 चा स्क्वेअर 121, 60 चा स्क्वेअर 3600, दोघाची सम केली तर किती येते, 3721, आणि 61 चा स्क्वेअर किती आहे, 3721. म्हणजेच हे रिलेशन या ठिकाणी पूर्ण होते. म्हणून या तीन साइडच्या लेंथला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणून संबोधतो. पुढे जाऊया. एक फॉर्म्युला पायथागोरियन ट्रिपलेटचा आपल्याला या चॅप्टर मध्ये देण्यात आलेला आहे. तो फॉर्म्युला असा आहे की जर समजा हे तीन नंबर नॅचरल नंबर असेल, इफ ए बी सी आर नॅचरल नंबर्स अँड ए ग्रेटर दॅन बी, पहिला हा दुसऱ्याशी मोठा आहे, सो देन फर्स्ट नंबर that is sum of square of two side, second number that is difference of square of two side, and third number that is twice AB is the Pythagorean triplet. दिलेल्या तीन नंबर मध्ये एकाला ए संबोधलं, एकाला बी आणि एकाला सी संबोधल्यानंतर आपण या तीन नंबरच्या जर व्हॅल्यू काढल्या तर आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट प्राप्त होऊ शकते. किंवा जर तो राईट अँगल ट्रायंगल असेल तर, किंवा एखादा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दर्शवायचा असेल तर हे रिलेशन आपल्या उपयोगी पडते. जर त्या ट्रायंगलच्या साइड पायथागोरियन ट्रिपलेट फॉर्म करत असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येते. पुढे जाऊया. आपण स्टँडर्ड 9th मध्ये 30-60-90 अँड 45-45-90 या दोन प्रॉपर्टीज अभ्यासलेल्या आहे. दोन्ही प्रॉपर्टीज ह्या राईट अँगल ट्रायंगलशी संबंधित होत्या. या दोन्ही प्रॉपर्टीचं उपयोजन आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये करायचं आहे. तर काय दिली आहे पहिली प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ 30-60-90 ट्रायंगल. If acute angles of a right angle triangle are 30 degree and 60 degree, then the sides opposite 30 degree angle is half. कशाचे half? Of the hypotenuse. And the side opposite to 60 degree angle is root 3 by 2 times the hypotenuse. म्हणजेच या ठिकाणी 30 डिग्रीचा अँगल आणि 60 डिग्रीचा अँगल या अँगलच्या ज्या अपोजिट साइड आहे, या अपोजिट साइडचं रिलेशन हायपोटिनसशी जोडलेलं आहे. 30 डिग्री अँगलच्या अपोजिट असणारी साइड ही हायपोटिनसच्या हाफ असते, तर 60 डिग्री अँगलच्या अपोजिटची साइड ही हायपोटिनसच्या रूट 3 बाय 2 टाइम्स असते. चला पुढे जाऊया. दुसरी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री, याला शॉर्ट मध्ये आपण म्हणतो 45-45-90. या प्रॉपर्टीत काय दिलेलं आहे, जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन्ही एक्यूट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचं प्रत्येकाचं मेजर 45 असते. मग हा झाला आयसोसिलेस राईट अँगल ट्रायंगल. आयसोसिलेस राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे जर हे दोन अँगल सारख्या मेजरचे आहे तर आयसोसिलेस ट्रायंगल थिअरम नुसार या अँगलच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे XY इज ऑलवेज कॉन्ग्रुएंट विथ XZ. सो लेंथ ऑफ बोथ द साइड्स आर इक्वल, दॅट इज XY इक्वल टू YZ. आणि यानुसार ही प्रॉपर्टी फॉर्म झाली आहे आणि त्याला अनुसरून प्रॉपर्टीचं स्टेटमेंट आहे, if the acute angle of right angle triangle are 45 and 45 degree, then each of the perpendicular side बघा इथे परपेंडिक्युलर असणाऱ्या दोन साइड आहे, एक आहे ZX आणि दुसरी आहे XY, यांना म्हणतात परपेंडिक्युलर साइड. या प्रत्येक साइडची लेंथ किती असते, 1/√2 टाइम्स द हायपोटिनस आहे YZ किंवा ZY च्या 1/√2 टाइम्स असते. ते इथे दर्शवलेलं आहे बघा, 1 2.
आणि ह्या दोन्ही साईड कशा असतात, इकडे या दोन साईड सारखी आहे, याची राईट साईड सारखी आहे, म्हणजे लेफ्ट सुद्धा सारखी राहील. म्हणून या दोन वरून हे तिसरं रिलेशन फॉर्म होते, xy इज इक्वल टू xz इज इक्वल टू 1/√2 मल्टिप्लाइड बाय ZY. तर ही होती प्रॉपर्टी कोणती, 45 45 90. पुढे जाऊया. एक ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे, हाऊ टू डिसाइड or derive the formula to find out the area of the trapezium. एरिया ऑफ ट्रॅपेजियमचा फॉर्म्युला कसा तयार झाला त्याचे या ठिकाणी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय म्हटलंय त्या ऍक्टिव्हिटी मध्ये, जर दोन कॉन्ग्रुएंट राईट अँगल ट्रायंगल आणि एक आयसोसिलियस राईट अँगल ट्रायंगल, हे तीन ट्रायंगल जोडले, जॉईन दीज ट्रायंगल्स टू फॉर्म ट्रॅपेजियम, एक ट्रॅपेजियम फॉर्म होतो. आणि या ट्रॅपेजियमच्या एरियासाठी या तीन ट्रायंगलचा एरिया काढावा लागेल. आणि या तीन ट्रायंगलचा एरिया जर काढला तर आपल्याला या तीन ट्रायंगलच्या एरियाची सम केली तर हा फॉर्म्युला प्राप्त होतो. एरिया ऑफ द ट्रॅपेजियम इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड्स मल्टिप्लाइड बाय हाईट. बघा, ठीक आहे. ह्या दोन कॉन्ग्रुएंट साइड आहे, हे दोन राईट अँगल ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे, आणि हा टोटल जो आकार तुम्हाला दिसतो आहे, जो शेप तुम्हाला दिसतो आहे, हा टोटली शेप आहे ट्रॅपेजियमचा. कारण हा अँगल 90चा आहे, हा अँगल 90चा आहे, आणि हे दोन्ही अँगल 90चे असल्यामुळे या दोन साइड पॅरलल झाल्या. म्हणजेच अपोजिट साइडची एक पेअर जर पॅरलल असेल क्वाड्रिलॅटरल मध्ये तर त्याला आपण म्हणतो ट्रॅपेजियम. क्लिअर. त्यानंतर आपण जातोय पुढे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. विच टाइप ऑफ रिलेशन बिटवीन सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. कोणता संबंध आहे सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये, तर काय दिलंय त्यांनी, इन ए राईट अँगल ट्रायंगल इफ द एटीट्यूड इज ड्रॉन to the hypotenuse, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. काय म्हटलं आहे, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटिनस वर जर ॲटिट्यूड काढली, आता ॲटिट्यूड म्हणजे एक प्रकारे परपेंडिक्युलर सेगमेंट, म्हणजेच आपण त्याला इन शॉर्ट म्हणतो हाईट. ठीक आहे. मग परपेंडिक्युलर सेगमेंट कुठून काढायचा असतो, तर या हायपोटिनसचा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, बी. बी मधून हा परपेंडिक्युलर सेगमेंट काढला तर याला म्हणतो आपण ॲटिट्यूड. ठीक आहे. तर या ॲटिट्यूड मुळे हा जो ट्रायंगल एबीसी आहे, या ट्रायंगलचे दोन ट्रायंगल तयार झाले. एक आहे ट्रायंगल ए डी बी आणि दुसरा आहे ट्रायंगल बी डी सी. थेरम काय म्हणते, या ॲटिट्यूड मुळे जे दोन ट्रायंगल फॉर्म होते ते दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल सी, कोणता ओरिजिनल ट्रायंगल, मोठा एबीसी, याच्याशी सिमिलर असते, आणि ते आपसामध्ये सुद्धा सिमिलर असतात टू इच अदर. मग आपल्याला जर हे थेरम प्रूव्ह करायचं आहे तर गिव्हन काय राहील, काय दाखवावं लागेल आपल्याला, एक राईट अँगल ट्रायंगल दाखवावं लागेल. मी तुम्हाला आधी सांगितलंय की एखाद्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल जर दाखवायचं असेल तर त्या ट्रायंगलचा उल्लेख करा आणि त्या ट्रायंगलच्या एका अँगलला 90 डिग्री दाखवा. म्हणून इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज 90 डिग्री, याचा अर्थ असा, ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये व्हर्टेक्स बी मधून हायपोटिनस एसी वर परपेंडिक्युलर काढली, सेक बीडी परपेंडिक्युलर टू सेक एसी and ADC, it means that the point D lies between the point A and C. क्लिअर. आणि म्हणून बी मधून हा परपेंडिक्युलर काढला म्हणून ही ॲटिट्यूड झाली. जोपर्यंत या दोन गोष्टी पूर्ण होत नाही फिगर मध्ये, तोपर्यंत आपण या थेरमला विचारात घेऊ शकत नाही. मग आता दिलेल्याप्रमाणे जे दोन ट्रायंगल तयार झाले ते दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलचे सिमिलर आहे. बघा, ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल बीडीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी, आणि तिसरा ते परस्परांनाही सिमिलर आहे. परस्परांना सिमिलर का दाखवले असेल, आठवा तुम्हाला एक प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल
आपण याच्या आधी अभ्यासलेली आहे की एक ट्रायंगल हा दुसऱ्याशी सिमिलर आहे, एक ट्रायंगल हा दुसऱ्याशी सिमिलर आहे आणि दुसरा ट्रायंगल हा तिसऱ्याशी सिमिलर आहे. जसं एक ट्रायंगल एडीबी सिमिलर आहे एबीसी सोबत आणि हा एबीसी सिमिलर आहे बीडीसी सोबत, म्हणून पहिला ट्रायंगल हा तिसऱ्याशी सिमिलर असतो, म्हणजेच एडीबी सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी, याचा आधार यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर या सिमिलॅरिटी मध्ये काय घेतलं, ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी. आता कुठली ट्रायंगल जर सिमिलर दाखवायची असेल तर त्यांच्या व्हर्टायसेस मध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स असायला पाहिजे आणि ते जर करता आलं तरच आपण ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. मग इथे करस्पॉन्डन्स कसं घेतलं असेल बघा, इथे घेतला पहिले आपण राईट साईडचा ट्रायंगल विचारात घेऊ ए बी सी. आता ए बी सी चे करस्पॉन्डिंग पॉइंट या छोट्या ट्रायंगल साठी कसे घेतले त्यांनी, ए पहिला घेतला, ए चा इथे काय आहे ए, कारण ए हा जो अँगल आहे हा मोठ्या ट्रायंगलचा ए आहे आणि या छोट्या ट्रायंगलचा ए आहे, म्हणजे हा झाला कॉमन अँगल. त्यानंतर दुसरा घेतला बी, बी इकडे कोणता घेतला डी, बी हा 90 डिग्रीचा आहे, डी हा सुद्धा 90चा आहे, म्हणजे दुसरा झाला 90 डिग्रीचा अँगल. एका ट्रायंगलचे दोन अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगलशी जर कॉन्ग्रुएंट असेल तर ए टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर असतात आणि म्हणून 4 स्टेपमध्ये याचा आन्सर त्यांनी दिलेला आहे बघा. कॉमन अँगल इज 90 ट्रायंगल सिमिलर. सिमिलरली दुसरी पेअर कॉमन अँगल इज 90 ट्रायंगल सिमिलर. मग एक दुसऱ्याशी सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्याशी सिमिलर आहे, म्हणून पहिला तिसऱ्याशी सिमिलर आहे. क्लिअर. पुढे जाऊया. जॉमेट्रिक मीन थेरम. काय म्हटलंय जॉमेट्रिक मीन थेरम मध्ये, ज्याप्रमाणे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम मध्ये गिव्हन होतं तेच गिव्हन इथे कायम आहे की एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल ट्रायंगल वर हायपोटेन्युस वर ॲटिट्यूड काढलेली आहे. इन ए राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्युस फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स into which the hypotenuse is divided. अर्थ काय, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्युसच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून जर परपेंडिक्युलर काढला असेल तर हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो किंवा हाईट म्हणतो, हा जॉमेट्रिक मीन आहे. कशाचा जॉमेट्रिक मीन आहे, तर याने हायपोटेन्युसचे जे दोन पार्ट केलेले आहे, कोणते दोन पार्ट केले आहे बघा, एक आहे पी एस आणि दुसरा आहे एस आर. हे दोन पार्ट पी आर चे केलेले आहे. पी आर हायपोटेन्युस आहे, पी आर हायपोटेन्युसचे दोन पार्ट आहे पी एस आणि एस आर. हे दोन पार्ट असल्यामुळे क्यू एस हा यांचा जॉमेट्रिक मीन आहे. आणि जॉमेट्रिक मीन आपण स्टँडर्ड 9 मध्ये शिकलेलो आहोत. जो जॉमेट्रिक मीन असतो त्याचा स्क्वेअर आणि तो ज्याचा जॉमेट्रिक मीन असतो त्याचा प्रोडक्ट, हे दोन्ही सारखे असतात, म्हणून इथे घेतलाय क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर. आणि हे प्रूव्ह करणं अतिशय सोपी आहे, कारण क्यू एस आर आणि पी एस क्यू हे दोन्ही ट्रायंगल आपसात सिमिलर, ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये आहे. करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये घेतल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला हे थेरम या ठिकाणी प्रूव्ह करता येते. हे आहे जॉमेट्रिक मीन थेरम. पुढे जाऊया, पायथागोरस थेरम. पुन्हा तेच काय दिलाय पायथागोरस थेरम मध्ये, सेम हायपोटेन्युस स्क्वेअर इज द सम ऑफ अ स्क्वेअर ऑफ अ रिमेनिंग टू साइड. मग त्याला प्रूव्ह कसं करायचं, तर प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा या ठिकाणी वापर झालेला आहे. या ठिकाणी एक ट्रायंगल आहे जो राईट अँगल ट्रायंगल आहे, जसं ट्रायंगल एबीसी, यामध्ये अँगल एबीसी 90 आहे आणि इथे आपण एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, ड्रॉ परपेंडिक्युलर बीडी ऑन साइड एसी. आता इथे हे दोन राईट अँगल ट्रायंगल आणि हा एक मोठा राईट अँगल ट्रायंगल, असे तीन राईट अँगल ट्रायंगल तयार झालेले आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हायपोटेन्युसवर परपेंडिक्युलर काढली असेल तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल या थेरमचा आपल्याला डायरेक्ट वापर करता येतो. त्याला अनुसरून या ठिकाणी हे तीन ट्रायंगल सिमिलर दाखवलेले आहे. या तीन ट्रायंगल वरून त्यांनी कन्सिडर केला पहिला आणि दुसरा ट्रायंगल. ट्रायंगल सिमिलर आहे, साइड प्रोपोर्शन मध्ये आहे, याच्यातल्या दोन पेअर त्यांनी निवडल्या ज्याच्यामध्ये जसं इथं ए बी चा स्क्वेअर होता, बरोबर, म्हणून ए बी
ही साईड किंवा ही लेंथ ज्या दोन रेशिओ मध्ये होते तेच दोन रेशिओ कन्सिडर केले. जसं AB अपॉन AD आणि AC अपॉन AB क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं AB चं रिलेशन तुम्हाला मिळेल. नंतर काय आहे BC स्क्वेअर. मग BC साठी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला BC कॉमन असणारे दोन ट्रायंगल विचारात घ्यावं लागेल. आणि कोणते दोन ट्रायंगल? ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BDC. याच्यामध्ये BC आहे आणि याच्यामध्ये BC आहे. बघा इकडे घेतले ABC BDC. म्हणजे प्रश्नावरूनच उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येते. दोन ट्रायंगल सिमिलर आहे, तीन साइड प्रोपोर्शन मध्ये आहे, तीन रेशो इथे घेतलेले आहे. यापैकी दोन रेशो या ठिकाणी त्यांनी कन्सिडर केले ज्यामध्ये BC चा समावेश होता आणि नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे रिलेशन मिळवलं. नंतर रिलेशन 1 आणि 2 ची सम केली. 1 आणि 2 ची सम केल्यानंतर AC कॉमन आला, AC बाहेर काढला, AD प्लस DC. D A आणि C हे पॉइंट कोलिनियर आहे कारण पॉइंट D लाइज बिटवीन द A and C and hence AD plus DC is AC and hence theorem is proved. त्यानंतर पुढे आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम मध्ये काय दिलाय? पायथागोरस थेरमच्या अगदी विरुद्ध. जसं पायथागोरस थेरम मध्ये म्हटलं आहे की जर तो राईट अँगल ट्रायंगल असेल तर हायपोटिनसचा स्क्वेअर हा रिमेनिंग साइडच्या समच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो. ठीक आहे. मग यामध्ये उलट काय होणार? जर एखाद्या ट्रायंगल मध्ये एका साइडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. आणि तो राईट अँगल ट्रायंगल शो करण्यासाठी काय शो करावं लागतं की त्याचा कुठला तरी एक अँगल हा 90 चा असायला पाहिजे. म्हणून इनडायरेक्ट मेथडने हे प्रूफ या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्यांनी. बघा कन्स्ट्रक्शन मध्ये एक ट्रायंगल दुसरा घेतलेला आहे ज्याच्यामध्ये एक राईट अँगल त्यांनी घेतलेला आहे, साईड सारख्या दाखवलेल्या आहे, दोन ट्रायंगलला कम्पेअर केला आहे आणि या ठिकाणी अँगल ABC ला 90 डिग्रीचा दाखवलेला आहे. त्यानंतर आतापर्यंत आपण जे काही अभ्यासलेलं आहे त्याचं हे शॉर्ट फॉर्म. पहिल्या याच्यात पाहिला आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, दुसऱ्यामध्ये आपण थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन, तिसरा मुद्दा घेतला होता आपण पायथागोरस थेरम, चौथा मुद्दा घेतला होता आपण कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. In a triangle, if the square of one side is equal to the sum of the square of the remaining two sides, then the triangle is a right angle triangle. त्यानंतर दोन युजफुल प्रॉपर्टी आपण पाहिल्या. त्यापैकी पहिली प्रॉपर्टी होती 30, 60, 90 डिग्री ट्रँगलची आणि दुसरी प्रॉपर्टी होती 45, 45, 90 डिग्री ट्रँगलची. त्यानंतर आपण पुढे सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहे. सॉल्व एक्झाम्पल सुद्धा महत्वाचे असतात, ते सुद्धा तुम्हाला तुमच्या रजिस्टरमध्ये नोंदवायचे आहे, सोडवायचे आहे, सोडवून पाहायचे आहे. सोडवत असताना काही अडचणी जर निर्माण झाल्या तर तुम्हाला संबंधित विषय शिक्षकाशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडून तो भाग समजून घ्यायचा आहे. जर तुम्ही शांत राहिले तर काहीच तुमच्या पदरात पडणार नाही. यासाठी ऍक्टिव्ह राहा आणि जेवढं काही तुम्हाला सांगण्यात येतं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तर या ठिकाणी सॉल्व एक्झाम्पल संपल्यानंतर आहे प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 आपण पूर्ण करू. पूर्ण केल्यानंतर आपण पुढे जातो आहे पुन्हा बेसिक इन्फॉर्मेशन कडे, कारण जेवढे काही मुद्दे आतापर्यंत आपण पाहिले त्या सर्व मुद्द्यांवर आधारित हा प्रॅक्टिस सेट 2.1 होता. आता पुढे जाऊया अप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. याचा अर्थ असा की पायथागोरस थेरमचा उपयोग आणखी कुठे कुठे होतो. पायथागोरस थेरमचा उपयोग आणखी आपल्याला कुठे होतो आणि तो कसा होतो याच्यासाठी इथे दिलेल्या अप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम. ह्या दोन्ही अप्लिकेशन परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. त्यामध्ये पहिली अप्लिकेशन आता आपण विचारात घेऊया. या अप्लिकेशन मध्ये जे सगळ्यात महत्वाची स्टेप आहे किंवा महत्वाचा मुद्दा आहे तो मी सांगतोय, लक्ष द्या. या ठिकाणी एक ट्रायंगल दिलेला आहे, तो कुठल्याही अशा प्रकारचा नाही, तो स्केलेन ट्रायंगलही राहू शकते. ठीक आहे. आपल्याला विचारात घ्यायचं आहे की त्या ट्रायंगल मधला कुठलाही एक ॲक्यूट अँगल विचारात घ्यायचा. आता आपण याच्या आधी एक थेरम अभ्यासलेला आहे स्टँडर्ड 9th मध्ये. कोणतं थेरम होतं की एखाद्या ट्रायंगल मध्ये लहान अँगलची अपोजिट साइड लहान असते आणि मोठ्या अँगलची अपोजिट साइड मोठी असते. एक मुद्दा अभ्यासलाय. दुसरा त्याच्यात आणखी अभ्यासलेला होता की दोन साइड
ची सम ही तिसऱ्या साईडपेक्षा अधिक असेल तरच ट्रायंगल फॉर्म होते. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या दोन गोष्टी? साइड opposite to smaller angle is small and side opposite to greater angle is greater. क्लिअर? आता या ठिकाणी हे जे थेरम आहे, या थेरमचा हे जे रिलेशन आहे, हे रिलेशन कसं लक्षात ठेवायचं? या ट्रायंगलमध्ये, ट्रायंगल एबीसी मध्ये त्यांनी ॲक्यूट अँगल दाखवला सी, बरोबर आहे. ॲक्यूट अँगल सी आहे. मग सी ची अपोजिट साइड कोणती आहे? सी ची अपोजिट साइड आहे ए बी. क्लिअर? मग सी ची अपोजिट साइड ए बी आहे, तर त्या साइडचा स्क्वेअर, बघा ए बी चा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग टू साइड. रिमेनिंग टू साइड कोणते आहे? बी सी आणि ए सी. बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ठीक आहे. मायनस मायनस याच्यासाठी घेतला आहे की जे आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर काढलेली आहे एडी, ही परपेंडिक्युलर ट्रायंगलच्या इनसाइड मध्ये आहे. ट्रायंगलच्या इनसाइड मध्ये आहे आणि म्हणून इथे मायनस. आता मायनस काय घेतले त्यांनी? ही परपेंडिक्युलर ज्या साइडवर काढलेली आहे त्या साइडची ट्वाइस बी सी इंटू सी पासून पाथ ऑफ परपेंडिक्युलर जो आहे त्याचा जो पॉइंट आहे, फूट ऑफ पॉइंट, ठीक आहे, त्याचा जो फूट आहे, कोणता फूट आहे? डी. हा परपेंडिक्युलर आहे. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे डी, याला म्हणतात फूट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे. तर जो अँगल विचारात घेतला ॲक्यूट म्हणून, त्याच्या व्हर्टेक्स पासून फूट पर्यंतची लेंथ म्हणजे डिस्टन्स सी डी, म्हणजे ट्वाइस बी सी इंटू सी डी. बी पासून सी पर्यंत गेले आणि तिथून परत आले. असं लक्षात ठेवायचं केव्हा ॲक्यूट अँगल दर्शविला असेल तर. लक्षात आलं? ए बी चा स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी इंटू डी सी किंवा सी डी. त्यानंतर पायथागोरस थेरमचा उपयोग करून त्याला सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्या पुढे जाऊया आपण दुसरं. आता इथे पहा, मी तुम्हाला आधी सांगितलं की त्यामध्ये एक ॲक्यूट अँगल विचारात घेतला होता, तर या ठिकाणी एक ऑब्ट्यूस अँगल विचारात घेतला. आणि जेव्हा एखादा ट्रायंगल हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असतो तेव्हा त्याची हाईट, ॲटिट्यूड ही त्या ट्रायंगलच्या बाहेर असते. ठीक आहे. याच्या आधीच्या ट्रायंगल मध्ये ही ॲटिट्यूड आत होती म्हणून इथं मायनस होतं, ही ॲटिट्यूड आता बाहेर आहे म्हणून इथे प्लस आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. इथे अँगल सी ऑब्ट्यूस दाखवला, हा अँगल सी ऑब्ट्यूस. ठीक आहे. याची अपोजिट साइड कोणती आहे? ए बी, म्हणून ए बी स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग टू साइड बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. प्लस इथं प्लस का घेतलं? कारण ॲटिट्यूड कुठे आहे? बाहेर आहे. मी काय सांगितलं होतं? प्लस ट्वाइस ॲटिट्यूड ज्या साइडवर काढली ती साइड, कोणत्या साइडवर काढली आहे ॲटिट्यूड? बी सी वर. ट्वाइस बी सी इंटू सी पासून तर ॲटिट्यूड पर्यंत म्हणजे फूट ऑफ परपेंडिक्युलर पर्यंतचं डिस्टन्स सी डी, बी सी इंटू सी डी. हे रिलेशन इथे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याला पायथागोरसने त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. पुढे चाललो आपण अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम हे आता जे दोन आपण प्रॉपर्टी अभ्यासलेले आहे, कोणत्या दोन प्रॉपर्ट्या होत्या? एक होती ॲक्यूट अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी आणि दुसरी होती ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी. या दोन्ही प्रॉपर्ट्यांचा उपयोग या थेरम मध्ये केलेला आहे. आणखी या थेरमचे एक वैशिष्ट्य आहे, या थेरम मध्ये एक मीडियन दिलेली असते, ज्या व्हर्टेक्स मधून ती मीडियन निघते ती त्याच्या अपोजिट साइडला दोन भागामध्ये डिवाइड करते. जसं या ठिकाणी हा ट्रायंगल एबीसी आहे, या ट्रायंगल एबीसी मध्ये एम ही मीडियन आहे. एम मीडियन आहे याचा अर्थ एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. क्लिअर? इथे ही ॲटिट्यूड काढलेली आहे कन्स्ट्रक्शन मध्ये, एडी परपेंडिक्युलर टू बीसी. आता इथे जे थेरम त्यांनी विचारात घेतलेला आहे, या ठिकाणी बघा
या थेरम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? केवळ एक ट्रायंगल दिला आहे आणि एक मिड पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे. ज्या वेळेला साईडचा मिड पॉइंट दिलेला असतो तो मिड पॉइंट आणि व्हर्टेक्स यांना जर आपण जॉईन केलं तर ती असते मीडियन. म्हणजेच उदाहरणामध्ये एकतर मिड पॉइंट दिलेला राहील किंवा मीडियन दिलेले राहील, तर तुम्हाला समजायचं आहे की हे उदाहरण अपोलोनियस थेरमशी संबंधित आहे. आता या अपोलोनियस थेरम मध्ये काय दिलेलं आहे? तर मीडियन ही ज्या व्हर्टेक्स मधून निघाली, कोणत्या व्हर्टेक्स मधून निघाली? ए मधून. ए हा पॉइंट कोणत्या दोन साइडचा कॉमन पॉइंट आहे? एक आहे ए बी आणि दुसरी आहे ए सी. ए हा पॉइंट ज्या दोन साइडचा कॉमन पॉइंट आहे त्या दोन साइडच्या स्क्वेअरची सम. सो ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस जी मीडियन आहे त्या मीडियनचा स्क्वेअर ट्वाइस ए एम स्क्वेअर प्लस ट्वाइस. आता इथे बीएम आणि एम सी, एम मिड पॉइंट आहे तर बीएम आणि एम सी दोन्ही सारख्या साईड राहील. म्हणून जनरली आपण बीएम ही हाफ साईड विचारात घेतो. तुम्ही सीएम घेतली तरी चालते, हरकत नाही. तर आपण बीएम जर विचारात घेतली तर या ठिकाणी रिलेशन कोणतं होईल? राईट साईडचं ट्वाइस ए एम स्क्वेअर प्लस ट्वाइस बी एम स्क्वेअर आणि हेच दिलेलं आहे बघा. ए बी स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ए एम स्क्वेअर प्लस ट्वाइस बी एम स्क्वेअर. ठीक आहे. आता या ठिकाणी ऑब्च्युस अँगल आणि अॅक्यूट अँगलसाठी एम या अँगलची नियुक्ती केली. जर हा अॅक्यूट अँगल आहे कोणता? हा जर ऑब्च्युस असेल तर हा अॅक्यूट असते. मग याच्या अपोजिटची साईड कोणती आहे? एसी. मग इथं काही ए सी स्क्वेअर इज इक्वल टू, ठीक आहे, रिमेनिंग टू साईड कोणत्या? बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर मायनस काय? मायनस कशावर ॲटिट्यूड आहे? BC वर आहे. मग BC वर ॲटिट्यूड आहे मग मायनस ट्वाइस बी सी इंटू एम पासून डी पर्यंत, कारण हा अँगल आपण चूज केला होता. ठीक आहे. बी एम इंटू एम डी. ठीक आहे. हा त्यांनी या ठिकाणी त्या प्रॉपर्टीचा वापर केलेला आहे. तसंच या ट्रायंगलसाठी ऑब्च्युससाठी प्रॉपर्टी अप्लाय केली, दोघांची सम घेतली तर हे थेरम इथे प्रूव्ह झालं. अशा पद्धतीने या चॅप्टरचे महत्त्वाचे पॉइंट्स आपण अभ्यासलेले आहे. आता याच चॅप्टरमध्ये एक महत्त्वाचं उदाहरण सॉल्व्ह करून दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल ऑफ ए रोम्बस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साइड्स. स्टँडर्ड 9 मध्ये सुद्धा होतं, तेव्हा त्याचं महत्त्व विशेष करून लक्षात घ्यायचं आणि त्याला नोट करायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 दिलेला आहे, तो तुम्ही पूर्ण करा. जे काही आपण या ठिकाणी मुद्दे आतापर्यंत हाताळले, अभ्यासले, त्यावर आधारित हा 2.2 चा प्रॅक्टिस सेट आहे. त्यानंतर आपण पुढे गेलो तर पुढे आहे प्रॉब्लेम सेट 2. आता आपल्याला प्रॉब्लेम सेट 2 ला सोडविणे सहज शक्य होईल.